प्रत्येक जीव ह्या भूतलावरती त्याच्या जीवाला विसावा शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतो. तीर्थाला जातो, मंदिरात जातो, रात्रंदिवस कष्ट करतो, प्रपंच सांभाळतो, उत्तम प्रकारे पैसा कमवतो. हे सगळं करून देखील त्याला सुख नावाची वस्तू मिळत नाही. कितीही गडजंगा संपत्ती जरी त्याच्याजवळ आली तरी पण त्याला सुख मिळत नाही. आणि हा आपला अध्याय 23वा चालू आहे आणि तो आपल्याला विसावा मिळावा म्हणून नाथबाबांनी आपल्याला ह्या ओव्या या 23व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवत अध्याय 23वा आणि त्यातील श्लोक क्रमांक 28 मी तुम्हाला सांगत आहे. बघा, इथे हा जो कंजूस ब्राह्मण आहे आणि या कंजूस ब्राह्मणाची कथा आपल्याला 27 ओव्यापर्यंत 27व्या 28व्या श्लोकापर्यंत आपण आलो. परंतु त्याची कथा अजून संपलेली नाही आणि ही कथा संपतच नाही बरं का. ही कथा त्या कंजूस ब्राह्मणाची नाही आहे, ही कथा आपली आहे. प्रत्येक जीवाची कथा आहे. प्रत्येक जीव हा जड झालेला आहे विषयांमध्ये. काम, क्रोध आणि लोभ ही 3 दारं आहेत, ती नरकाची आहेत असं शास्त्र सांगतो बरं का. आणि अति तेथे माती. कितीतरी लोक कामवासनेमध्ये अति कामवासनेमध्ये अडकलेले आहेत, अति क्रोधामध्ये अडकले आणि जाऊन बसले जेलमध्ये 52 पत्त्याची भाजी खायला. आणि अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाना. आणि हे जे 3 विषय आहेत, ह्या विषयामध्ये हे विषय अति झाले की माणसाची अवस्था दैन्यवानी होते. आणि तशी या कंजूस ब्राह्मणाची कथा इथे सांगितलेली आहे. आणि तो कंजूस ब्राह्मण दुसरा कोणी नसून आपणच आहोत. ते प्रत्येक माणूस हा ब्राह्मणच आहे, पण तो आपल्या आतल्या ब्राह्मणाला विसरलाय. प्रत्येक जीव हा ईश्वर आहे, प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे, पण आपण त्या ब्रह्माला विसरलोय. आणि आपल्याला असं वाटतं की हा देह मिळालेला आपल्याला हा शाश्वत आहे. नाही ना, एक दिवस जाणार आहे. मग जाण्याच्या आधी काय करायला पाहिजे तर शास्त्राचं वाचन करायला पाहिजे. कारण शास्त्रामध्ये जे काय लिहिलं आहे ते खरं आहे. गुरुला शरण जावं लागेल. भगवंताचं नामस्मरण कसं आपल्या अंतरंगामध्ये रोमामध्ये आपल्याला ते भगवंताचं नाम प्रकाशित करता यायला पाहिजे. आणि जाण्याच्या आधी यायला पाहिजे बरं का. आणि आपल्याला वेळ कधी येईल कोणावर कोणीच काही सांगू शकत नाही. मृत्यू माणसाला कुठेही शोधत येतो आणि तो येण्याच्या आधी प्रत्येकाने सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. आणि त्या मृत्यू येण्याच्या आतमध्ये प्रत्येक जीवाकडे विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. माणसाकडे वैराग्यच नाही हो. म्हणून विवेक या अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. प्रत्येक माणूस हा योगीच आहे, पण तो त्यांनी योगाला सोडल्यामुळे तो भोगी झालेला आहे. योगी नसून प्रत्येक माणूस भोगीच आहे. आणि हे भोगच काय करतात, माणसाला अधोगतीला घेऊन जातात. आणि या भोगापासून बाजूला व्हायचं असेल, प्रपंचापासून बाजूला व्हायचं असेल तर समर्थ सांगतात विवेक आणि वैराग्य तेच जाणीजे महत् भाग्य. दास म्हणे सावकास, दास म्हणे योग्य, साधू जाणती. बघा, साधूची संगती करावी लागेल प्रत्येकाला. विवेक आणि वैराग्य तेच जाणीजे महत् भाग्य. महत् भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परंतु विवेक नाही माणसाकडे. कोणाकडे वैराग्य आहे तर कोणाकडे विवेक नाही, कोणाकडे विवेक आहे तर वैराग्य नाही. आणि हे दोन्ही ज्या वेळेला आपल्याकडे असतील त्यावेळेला आपणच साधू आहोत.
म्हणून विवेक आणि वैराग्य तेच जाण्याचे महत्भाग्य. महत्भाग्य कशाला सांगितलं आहे? प्रत्येक जीवाकडे, प्रत्येक माणसाकडं विवेक आणि वैराग्य पाहिजे. भरपूर लोक भक्ती मार्गामध्ये चालल्यात, पण कोणाकडे वैराग्य नाही हो, कोणाकडे विवेक नाही. आणि हे दोन्ही ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले तो सुटला हो. विवेक अंतरी सुटला, बघा लिहिलं, विवेक अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला. जो काय आपण प्रपंच करतो तो आपण करायचा, पण आपल्याकडे वैराग्य पाहिजे. लोकांकडे वैराग्यच नाही, विवेकच नाही, आणि सगळ्या लोकांनी भक्ती मार्गामध्ये उड्या मारल्यात, पण एकालाही देवाची प्राप्ती होणार नाही. कारण काय? विवेक आणि वैराग्य तेच जाण्याचे महत्भाग्य. दास म्हणे योग्य साधू जाणते. साधूची संगती धरली तरच साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडे परमात्मा आहे आणि आपण सगळे देहबुद्धीवर आहोत. साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. बघा, अगदी त्या स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मदेवाच्या ठिकाणी, आत्मचैतन्याच्या ठिकाणी साधू प्रत्यक्ष हजर असतो. कोणत्याही वेळेला तो त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृत असतो, आणि म्हणून ते साधू आहेत, कारण त्याने 6 धुवून टाकलेले आहेत. आणि अशा साधूच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपल्याला मुक्ती आहे, मोक्ष आहे. म्हणून समर्थाने प्रश्न केलाय, समर्थाला प्रश्न केलाय एकाने की धरिता साधूची संगती, कित्या दिवसा होय मुक्ती, हे मज निरोपावे दातारा. साधूची संगती धरली तर किती दिवसात मुक्ती मिळेल? याचं उत्तर सांगा आम्हाला. धरिता साधूची संगती, कित्या दिवसा मिळे मुक्ती, हे मज निरोपावे दातारा. प्रश्न केलाय की साधूची संगती धरल्यानंतर किती दिवसांनी आम्हाला मोक्ष मिळणार आहे? तर समर्थ रामदासांचं उत्तर आहे, सावध, साक्षेपी आणि परमदक्ष, त्याशी तात्काळची मोक्ष. तात्काळ, ताबडतोब सावध असलं पाहिजे आपण, साक्षेपी असलं पाहिजे, आणि परमार्थाविषयी परमदक्ष असलं पाहिजे आपण. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण दक्ष असलं पाहिजे. त्याशी तात्काळची मोक्ष, ताबडतोब मोक्ष. मोक्ष काय मिळायला वेळ लागत नाही, पण आपला भजन अखंड चालला पाहिजे. भजनानंदामध्ये जाऊन आपण जर सातत्याने त्या भगवंताचं भजन म्हणजे नामस्मरण. भजन म्हणजे काय? नामस्मरण. जे आपल्याला साधू देतात, साधू म्हणजे संत देतात, त्या संतांच्या मुखातून निघालेलं जे महावाक्य आहे, त्या महावाक्याच्या बोधातून, साधूने दिलेल्या महावाक्याच्या बोधातून साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं. साधकाचं अंतःकरण शुद्ध होतो त्या नामातून, महावाक्याच्या बोधातून, बोधाच्या माध्यमातून अंतःकरण शुद्ध होतं. आणि ज्या साधूकडे बोध नसेल, ज्या गुरुकडे बोध नसेल, मग तो संत, तो साधू, तो गुरु काही कामाचा नाही. बोध पाहिजे हो. बोध म्हणजे काय? की आपणच परब्रह्म आहोत. आपण अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. आणि त्या अहम ब्रह्मास्मीचा बोध आपल्याला व्हावा म्हणून आपल्या त्या कानामध्ये ते गुह्य नाम आपल्याला दिलं जातं, आणि त्या गुह्यातलं गुह्य येते, आणि ते गुह्य एकदा आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाल्यानंतर आपली वाणीमध्ये फरक पडतो. वाणी आपली ब्रह्मरूप होतो. रोम रोम भजन करायला लागतात, अंतःकरण शुद्ध होतो. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी. त्याचं मन गंगेसारखं पवित्र होतं. गंगा कितीही पवित्र झाली तरी ती मलिनता होणार आहे, ते मलिन होणारच आहे. पण आपलं मन एकदा पवित्र झालं नामाने, हरीच्या नामाने, तर ते मलिन होत नाही.
पण मलिन होऊ नये म्हणून सातत्याने साधूची संगती धरायला, साधू म्हणजे संतांची संगती धरायला पाहिजे. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी. भगवंत त्याच्या जवळच आहे, की जसं गंगा सातत्याने वाहते. बघा गंगेचं पाणी एका जागेवर थांबतो का? नाही, चालला वाहत, चालला पुढे, चालला पुढे, चालला पुढे. मागून येणारं पाणी पुढच्या पाण्याला ढकलत जातो. घाण पाणी ते पुढे जातो आणि स्वच्छ पाणी मागून येतो. तसं प्रत्येकाचं अंतःकरण शुद्ध झालं गंगेप्रमाणे, तर भगवंत जाण त्याचे जवळी. भगवंत त्याच्या जवळच आहे. जवळ नव्हे, जवळी नव्हे, अंतरी, आतमध्येच त्याच्या भगवंत आहे. पण भेट नाही, जण मरेपर्यंत भेट होत नाही. मग साधूची संगत कशासाठी करायची? तर आपल्याला जीवा आणि शिवाचा ऐक्य करून देणारा जो साधू असतो, जीव शिव ऐक्य करी, तो सद्गुरू, तो साधू सांगितले, तो सद्गुरू. आणि तसा सद्गुरू आपल्या जीवनात येण्यासाठी आपण जी भक्ती करतो ती भक्ती आपल्याला वाढवली पाहिजे. आणि ती भक्ती वाढता वाढता आपल्याला प्रत्येक माणसावर भगवंताची कृपा होते. आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर आपलं भाग्य उदयाला येतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला नाम देणारा सद्गुरू आपल्या जीवनात येतो. आणि मग आपली सगळी बंधनं तुटून जातात. सगळी बंधनं बरं का, जे आपण आत्तापर्यंत जे काय आपण आपल्याकडनं वाईट कर्म झाले असेल, त्या सगळ्या कर्माचा एका क्षणात नाश होतो. म्हणून नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे ज्ञानोबारांनी सांगितले, म्हणजे त्याच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. आता आपण या एकनाथी भागवताकडे वळूया. बघा, आपल्याला एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 28 आणि ओवी क्रमांक 436 मी परत घेतो बरं का. मी पूर्वी होतो अति अभाग्य, आता झालो अति सौभाग्य. मज तुष्टला श्रीरंग, विवेक वैराग्य पावलं. बघा, मी आता तुम्हाला तेच सांगितलं की भगवंताची कृपा झाली माणसावर तर तसा सद्गुरू जीवनात येतो. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत तसा गुरु मिळत नाही. एकदा का भगवंताची कृपा झाली का नाम देणारा श्री गुरु आपल्या जीवनात येतो, की जे आपल्या नाभीच्या ठिकाणी आहे. नाम कुठे आहे? नाभीच्या ठिकाणी. पिंडामध्ये असताना भजन चालू होतं ओरिजिनल, पिंडाच्या बाहेर आलं, नाल कापली, भजन तुटला. जोडून देणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत विवेक आणि वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये प्रसवत नाही, जन्माला येत नाही, उदयाला येत नाही. आणि जोपर्यंत विवेक नाही, वैराग्य नाही, तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही. म्हणून इथं काय सांगितलंय की तो जो ब्राह्मण होता, कंजूस ब्राह्मण म्हणजे सगळे जे दिसतात लोक जगामध्ये, त्यांचा संपूर्ण इतिहास सांगितला बरं का. कंजूस ब्राह्मण नका सांगू, त्याच्यामध्ये आपण पण तेच आहोत. आपण पण तेच कंजूस ब्राह्मण आहोत. बघा, कितीतरी लोक जगामध्ये आहेत, करोडो रुपये कमवतात, तो गडगंज संपत्ती कमवतात, घरामध्ये खोल्यांमध्ये पैसा भरलेला असेल, एवढे गोणी भरून पैसा असतो त्यांच्याकडं, पण तरी अजून कमवतात. आणि ह्या ब्राह्मणाने तेच केलं. खूप पैसा, खूप धनदौलत कमवली आणि आता सांगतो सगळा धन गेला, बरा झाला. बरे झाले देवा निघाले दिवाले. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, बरे झाले देवा निघाले दिवाले. कधी तुकाराम महाराजचा दिवाला निघाला तेव्हा त्याला देव प्राप्त झाला, नाही तर तो पण त्या वडिलांच्या इस्टेटीमध्ये तो पण वाहून गेला असता. पण तो अडकला का नाही? अनेक जन्माची शिल्लक होती त्याच्याकडं, अनेक जन्माची शिल्लक होती. बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. बघा, किती जन्माची शिल्लक असेल तेव्हा परमार्थ मिळतो, खरा परमार्थ बरं का. बाकी जगामध्ये जे काय चाललं ते चाललंय. आता आम्ही त्याच्यावर बरंच काही बोलू शकतो, टीकास्पद, पण जाऊ दे. आपल्याला काय करायचं? बहुत जन्माचं पुण्य जोडे. प्रत्येक जन्मामध्ये तिळे तिळे पुण्य साचे. बघा, तिळे तिळे म्हणजे तिळाने पुण्य साठतो. आणि जाताना जो पुण्य आहे ती जाताना वेळ लागत नाही बरं का.
ती घमेल्याने जातो, टोपल्याने जाते, पण साचताना तिळे तिळे पुण्य साचा, म्हणजे तिळाने पुण्य साठला जातो आणि आलेली शिल्लक जायला वेळ लागत नाही. जसं ह्या ब्राह्मणाचं झालं, वेळ लागले का शिल्लक जायला केवढी शिल्लक होती त्याच्याकडं, अतोनात पैसा होता, धन होता, सगळं होता त्याच्याकडं, पण त्याच्या विरोधात सगळे गेले आहे आणि सगळा त्याच्या अंगावर सगळी आपत्ती आली आणि तो म्हणतो आता बरं झालं देवाने माझ्यावर आपत्ती आणली आणि मी पैशाचाच घमंडी होतो, पैशाचाच मला गर्व होता आणि पैशाची श्रीमंती होती माझ्याकडे, आता मी आपटलो आणि माझे डोळे उघडले, बरं झालं देवाने मला भिकारी केलं, काहीच राहिलं नाही आणि भगवंताचं नामस्मरण माझ्या हातात आलं. आणि प्रत्येकाचं असंच आहे बरं का, ज्या वेळेला माणूस जवान असतो त्यावेळेला त्याला हाय तरुण घ्या मजा करून, आणि एकदा का माणसाची उतारवाई लागलं तर जे का आपण भोगलेलं आहे वाईट कर्म, त्या कर्माची बिलं आली की भोगताना माणसाची हालत खराब होतो. म्हणजे ऑडिट होतं, ऑडिट. जसं द्वैतामध्ये ऑडिट होतो, ऑडिट आपला किती पैसा कमवला त्याचा ऑडिट होतो, तसं किती आपण पुण्य जमा केलं आहे, किती आपण पाप केलं आहे याचा ऑडिट होतो शेवटीला म्हातारपणी. आणि तो मग गाडी काय होतो, भंगारात निघतो. गाडी आपली भंगारात निघतो आणि आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधीने माणूस त्रस्त होतो. मग सावध कधी व्हायला पाहिजे, तर माणसाकडे तारुण्यावस्थेमध्येच मनुष्य सावध व्हायला पाहिजे. आपण सगळं गेल्यावरती सावध होतो. तसं ह्या ब्राह्मणाचं झालं, जेव्हा त्याच्याकडं धनधान्य होता, सगळं होतं, संपत्ती होती, तेव्हा तो सावध झाला नाही. आता सगळं गेलं, आता सावध झालंय, ठीक आहे चला तो सावध झालाय. आणि हीच माणसाची परिस्थिती आहे, प्रत्येक माणसाला हीच परिस्थिती शिकवते, माणसाला परिस्थिती शिकवते बरं का. आपल्या कोणतीने मागितलं काय देवाकडनं, देवाने सांगितलं बाबा माग माझ्याकडनं काहीतरी. कुंतीने सांगितलं देवा मला सदोदित दुःखात ठेव. अरे बाबा असं काय केलं तू, नाही म्हणतो देवा तू मला दुःखात ठेवलं तर मला तुझं नामस्मरण येईल, जर सुखात ठेवलं खरी वार्त आहे. आणि म्हणून माणसाच्या वाट्याला दुःख यायला पाहिजे. जसं ह्या कंजूस ब्राह्मणाच्या वाट्याला आलं तसंच दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलं तर तो सुटला का, आणि जर नाही आलं तर तो गेला का. गेला म्हणजे 84ला गेला. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम, या उक्तीप्रमाणे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. मी पूर्वी होतो अति अभाग्य. बघा आता तो ब्राह्मण सांगायला लागला की मी पूर्वी अभाग्य होतो, मला वाटलं पूर्वी भाग्यवंत आहे, पैसा आहे म्हणून. पैसा होता, गाड्या होत्या, बंगला होता, सगळा होता, सत्ता होती माझ्याकडं, आणि सत्ता पण गेला, बंगला पण गेला, गाडी पण गेली, पैसा गेला, आणि परत उतारवयाला आता भगवंताचं नामस्मरण केलं नाही, उतारवयाला आता भगवंताचं नामस्मरण पण होत नाही. सगळाच मी बोललो की नाही तुम्हाला, गाडी भंगारात निघाली हो. तशी अवस्था आहे माणसाची. सगळं गेल्यावर माणसाचे डोळे उघडतात, पण फायदा काय, त्यावेळेला आपल्याकडं शक्ती नसतं, वित्त नसतं. बघा शरीरामध्ये पित्त नाही, वित्त नाही, सगळ्या अवस्था खराब आहे माणसाची. म्हणून प्रत्येकाने गुरु लवकरच करायला पाहिजे. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला हो. आणि गुरु पण त्यांना चांगला मिळाला, नाम देणारा तर बरं, नाही तर आपला कुठला तरी मंत्र आणून देतात आणि सांगतात मला जपा. मला जपण्याशिवाय कुछ न होगा हो. मला कुठली जपायला सांगितलंय, ज्ञानवाराने सांगितले ज्ञानदेव मौन जप माला अंतरी आणि धरुणी श्रीहरी जपे सदा. म्हणजे आतली माल जी आहे, जो आपला श्वास जातो येतो जातो येतो, त्या श्वासावरची माल ज्ञानवाराने सांगितली जपायला, आणि आपण ह्या माला जपत बसले. ठीक आहे, ज्याचं जसं असेल तसं करा. पण इथं काय सांगतं बघा, मी पूर्वी होतो अति अभाग्य आणि आता झालो अति सौभाग्य. म्हणजे पैसा होता तेव्हा बघा प्रत्येक माणूस काय पैसा आला की म्हणतो अरे मी भाग्यवंत आहे हो,
आणि पैसा गेल्यावर गेलं माझं भाग्य. पण आता ह्याचं उलटं झालंय. ह्याचं काय झालंय ब्राह्मणाचं? तसं माणसाची अवस्था होते. एकदा सगळं गेलं, तारुण्य गेलं, पैसा गेला, सगळा गेला की माणसाची अशी अवस्था होतो. आणि मग त्यावेळेला आता हा तोच म्हणतो, मी पूर्वी होतो अति अभाग्य आणि आता झालो अति सौभाग्य. आता सगळा गेला, आता मी सौभाग्य झालो. का? तर आता सगळं गेल्यामुळे मला भजन करता आलं. आणि भजन हाच मुख्य मुद्दा लक्षात घ्या. भजन म्हणजे नामस्मरण, लक्षात घ्या. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्यास ठाई परी ज्ञाने विनाशिले बुद्धी भेदाशी आले. बघा ज्ञानवरा सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील. तुमचं भजन चालूच आहे, पण तुम्हाला गुरु माहीत नाही. तुम्हाला गुरु तसा भेटत नाही. गुरु नाम तुम्हाला देत नाही. प्रत्येक जीवाचं भजन चालू आहे, पण तसा गुरु मिळत नाही. तोपर्यंत ते भजन कुठल्या तरी भजनाला, कुठल्या तरी मंत्राला आपलं भजन समजतो. ज्ञानोबारांनी लिहिले ते काय ते बघून घ्या. एकदा त्याच्यावर विचार करा. देख मनुष्य जात सकळ म्हणजे अगदी अनादी काळापासून जेवढे मनुष्य देह जन्माला आले, सकळ म्हणजे आधी अनादी काळापासून जेवढे जीव जन्माला आले ते स्वभावताच भजनशील. त्यांचं भजन चालूच आहे. तुमचंही भजन चालू आहे, पण तुम्हाला त्याची ओळख नाही. झाले असे केवळ माझ्याच मीच त्यांना तसं बनवलं परी ज्ञाने विनाशिले. आणि तो भजन नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. नाश म्हणजे अधोगती. हो, नाश म्हणजे काय? अधोगती. मग तुष्टला श्रीरंग विवेक वैराग्य पावलो. आणि आता काय झालं? माझा सगळा गेला. हो, जे होतं ते सगळं गेलं. आणि मग आता मी असं समजतो की माझ्यावरती भगवंत प्रसन्न झाला. काय झाला? भगवंत माझ्यावर प्रसन्न झाला. कधी? सगळं गेल्यावर. तसं माणसाचं आयुष्य निघून जातो आणि अंतकाली त्याला जाग येते. ठीक आहे, जाग आली, काही प्रॉब्लेम नाही. 1 तास उरला खटवंग राजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. आता तरी सावध व्हा. 1 तासामध्ये खटवंग राजाने भाग्य मोक्ष मिळवलेला आहे. आपलं तर अजून आयुष्य आहे. मग आपल्याला भगवंताने संधी दिलेली, आपल्याला आपलं आयुष्य अजून आहे. तर प्रत्येकाने गुरुला शरण जा. आणि गुरुला शरण जाऊन जो काय आपल्याला मंत्र जे नाम देतील गुरु, त्या नामाचं चिंतन करा. नामाचं चिंतन प्रगट पसारा असेल ते करा जेथे तेथे. म्हणजे एका जागेवर बसूनच नाम करायचं नाही. नाम सगळीकडे, जिथे जाताना, कुठं जाताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, सगळं काही करताना नाम जपा. सांगितलं नाम, कारण ते नाम अखंड चालू होतं. नाम येते अखंड चालतं. मग तुष्टला श्रीरंग विवेक वैराग्य. माझ्याकडं भगवंत मला प्रसन्न झाला. माझ्यावर भगवंतानी माझ्यावर कृपा केली. का? तर माझं सगळं गेलं आणि माझ्याकडं मला वैराग्य आलं. आणि मला वैराग्य आल्यामुळे खरं काय ते मला कळालं. वैराग्य आल्यामुळं खरं काय ते कळालं. सार काय ते कळालं. सार काय? येथे सार भगवंत. फलकट संसार येथे सार भगवंत. बघा, संसार खोटा आहे, भगवंत खरा आहे. हे मला आत्ता कळालं. हो, कोण सांगतो? तो कंजूस ब्राह्मण. म्हणजे तुम्हाला मला सांगितले बरं का. कंजूस ब्राह्मण म्हणजे कंजूस ब्राह्मण नाही. माझे संचित जे का धन त्याची माझे मुख्य आज्ञान. बघा, मग माझे संचित जे का धन त्याची माझे मुख्य आज्ञान. त्या हरोने आपण कृपा पूर्ण मज केली. माझे संचित जे का धन म्हणजे माझ्या भाग्यामध्ये जे काय संचित धन होतं, धनाच्या राशी होती, त्याची माझी मुख्य आज्ञान. बघा, त्या आज्ञान होतं म्हणतं माझ्याकडं. एखाद्या माणसाकडे पैसा खूप आला, करोडो रुपये कमवले, मग तो ज्ञानी झाला का? नाही, इथं तर सांगतात तो अज्ञान आहे. बरं झालं देवा निघालं दिवाले, बरे या दुष्काले पीडा केले, तुकोबाऱ्या सांगतात. आणि हा कंजूस ब्राह्मण सांगतो की माझ्याकडे जे धन होतं तो माझा अज्ञान होता. बरं झालं माझ्याकडनं धन सगळं गेलं. आता मी मोकळा झालो. का? आता माझ्याकडे वैराग्य आलं. आता मला प्रपंच कळला. काय असतो प्रपंच? तो प्रपंचामध्ये काय काय असतं ते सगळं मला कळालं. कारण प्रपंच नाशिवंत देह जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान. आता मी सावधान झालो. नाशिवंत देह नाशिवंत आहे, देहाचे भोग नाशिवंत आहे, ज्ञान सगळंच नाशिवंत आहे. आयुष्य खातो काळ सावधान. एक एक पल आपला आयुष्य आपण मृत्यूकडे चाललंय. एक एक पल माणूस मृत्यूकडे चाललाय. पण माणसाकडे भजन नाही हो, नामस्मरण नाही. आणि स्मरणातूनच भगवंताला प्राप्त करता येतो, पैशा अडक्याने नाही बरं का. नाही तर मग श्रीमंत लोकांनी भगवंताला विकत घेतला असतं एवढ्याला. आणि म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य. विवेक आणि वैराग्य कशातून येतो, तर आपली प्रत्येकाची उतरती कळा आली. पैसा संपला एखाद्याकडं, अत्यंत दुःख आलं एखाद्या माणसाला, तरच त्याच्याकडे विवेक येतो. नाही तर त्याला वाटतं मी सगळं काय माझ्याकडे आहे, आणि मग मोठा छाती काढून चालतो माणूस. पण भगवंताची कृपा झाली आणि माझं सगळं गेलं, आणि आता माझ्याकडे विवेक आला आणि वैराग्य आलं. आणि विवेक कशासाठी पाहिजे, तर हे सगळं जाणार आहे आज ना उद्या. मग याच्यासाठी सावध होण्यासाठी विवेक पाहिजे, आणि विवेकाच्या जोडीला वैराग्य पण पाहिजे. ते हरोने आपण कृपा पूर्ण मदत केली बघा. माझ्याकडे जे धन होतं ते हरीने सगळं काय केलं, माझ्याकडनं काढून घेतलं. बरं झालं ते देवाने काढून घेतलं. देवानेच हरीने हरवणे आपण बघा, हरवणे आपण म्हणजे हरीने माझ्याकडनं काढून घेतलं. कृपा पूर्ण कृपा केली माझ्यावर, ते माझ्याकडनं काढून घेतलं. कारण मला त्या धनाचा खूप गर्व होता. त्या धनाच्या जीवावर लोक काय काय करतात हो, काय काय धंदे करतात. रमी याच्यामध्ये माणूस रमतात. पैसा हाच काय आहे सगळ्या गोष्टीला कारणीभूत, पापाला कारणीभूत आहे असं हा भिक्षुकी सांगतो. हा काय सांगतो की पैसा हाच पापाला कारणीभूत आहे. पैसाच काय करतो माणसाला, अर्थ सर्वांगे अनर्थ. बघा, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. हे वचन माझे त्रिसत्य, तिन्ही कालामध्ये माझं वचन सत्य आहे. अर्थ हाच काय करतो, माणसाला अनर्थ करायला लावतो, नको ते उद्योगधंदे करायला लावतो. मारामारी काय, झोडाझोडी काय, पैसा आहे तरच सगळा. आणि पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते त्या अर्थात उपजती. पृथ्वी माझे नाथबाबा सांगतात बरं का याच अध्यायामध्ये, पृथ्वी माझे जे जे अनर्थ होतं ते त्या अर्थापाशी आहे. पैशाच्याच जवळ सगळी पाप आहे असं नाथबाबा सांगतात. मग पैसा नको आहे का, पैसा आपल्या गरजेपुरता, आपल्या संसारापुरता पाहिजे. अत्यंत नको, अति पैसा नको. आणि ज्या माणसाकडे अति पैसा आहे त्यांचा इतिहास सांगितले बरं का. आपल्या गरिबासाठी नाही सांगितला. जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे गरगंज संपत्ती आहे, ते सगळे धंदे करतात. रमी याच्यामध्ये रमलेले असतात ते. आणि ते होऊ नये म्हणून नाथबाबाने आपल्याला सावध केलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. आणि हे शास्त्र प्रत्येकाने वाचलं पाहिजे हो, तरच लोक सुधारणार. नाही तर लोकांना वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व आहे. पैसा सर्वस्व नाही. पैसा सर्वस्व असता तर नाथबाबा असे म्हटले नसतं, अर्थ सर्वांगी अनर्थभूत. अर्थ म्हणजे पैसा, सर्वांगे म्हणजे सर्व अंगाला, अनर्थभूत अनर्थ ओढून आणतो. म्हणजे माणसाच्या जीवावर अनर्थ ओढून आणणारा पैसाच आहे, जास्त पैसा. आणि हे माझे वचन त्रिसत्य, म्हणजे वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल तिन्ही कालामध्ये माझं वचन सत्य आहे असं नाथबाबा या शास्त्रातून सांगतो आपल्याला. पृथ्वी माझे जे जे अनर्थ ते अर्थाची पाशी. बघा, जे जे अनर्थ घडतात ते पैशाच्याच जवळ आहेत. आणि माझ्याकडलं सगळं काय जे काय होतं ते घेऊन गेलं, बरं झालं. आणि पूर्ण कृपा मदत केली भगवंताने, माझ्यावर कृपा केली आणि माझं सगळं जे काय होतं ते धन गेलं, बरं झालं. भक्तांचे अज्ञान हरी, याचे लागी नावे तो हरी. तेने कृपा करून पुरी विवेक अंतरी उपदविला. आता जे काय झालं ते बरं झालं सांगतात.
हा कंजूस ब्राह्मण सांगतो, उज्जैनी नगरीमधला हा कंजूस ब्राह्मण सांगतो, भक्तांचे आज्ञान हरी म्हणजे भक्तांचा आज्ञान घालवणारा हरी. हरी म्हणजे देव, म्हणजे भगवंत. भक्तांचा आज्ञानच हरीच काय करतो, हरवून टाकतो, म्हणजे घालून टाकतो. म्हणजे सगळ्या गोष्टीला हरीच कारण आहे. याची लागे नाव आहे तो श्रीहरी. त्याचं नाव काय? हरी. का त्याचं नाव हरी आहे? तो सगळं भक्तांचं सगळं अज्ञान घालून टाकतो, अविद्या घालून टाकतो, भक्तांच्या दुःखाचं निरसन करतो, निर्दालन करतो. म्हणून त्याचं नाव हरी. पण हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला झोपता, हरी बोला उठता बैसता, खाता पिता हरी बोला, देहा त्यागा अंत्य हरी बोला. बघा, देहाची ज्यावेळेला देह ठेवायची वेळ येईल त्यावेळेला हरीच बोलता यायला पाहिजे. कारण देह ठेवण्याच्या वेळेला जर आपण आपल्या धनाचं, आपल्या विषयांचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात परत अडकावं लागेल. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी भक्ती करायची आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी भक्ती अजिबात करायची नाही. कारण भगवंत प्रत्येकाच्या आतमध्येच आहे, तो प्राप्तच आहे. भगवंत कुठे आहे? हृदयस्थ नारायण, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. त्याला प्राप्त करायची गरजच नाही. पण त्याला त्याचं भजन आवडतं, हृदयामधलं भजन आवडतं. आणि ते हृदयामधलं भजन देणारा श्रीगुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख होणार नाही. प्रत्येक संत, राम, कृष्ण हे सगळे कुठे गेले? संतांना शरण गेले. तसं आपण संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून संत सेवा हीची उत्तम देवा. संतांची सेवा करा, तीच तुम्हाला काय करेल? भगवंताकडे नेईल. आणि एक संत आपल्या जीवनामध्ये नसतील आणि आपण जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही, हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा, तुका हकारून सांगतो, जे करशे आणि काही, जे काय तू भक्ती करशील नामा परते तत्वाने, नामच तुम्हाला तारेल. हकारून सांगे तुका हाक ओरडून सांगतो लोकांना, नाम घेता राहू नका. प्रत्येकाने नाम घ्या, नाम घेतल्याशिवाय राहू नका. आणि नामामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कशातच नाही बरं का. म्हणून नामे तिन्ही लोक उद्धारते. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धारते. बघा, नामातून तिन्ही लोकांचा उद्धार होतो असं ज्ञानवाऱ्या हरिपाठाच्या 10व्या अभंगामध्ये सांगतात. भक्तांचे आज्ञान हरी, याची लागे नावे तो श्री. भक्तांचं आज्ञान घालून टाकतो म्हणून त्याचं नाव हरी आहे. हरी म्हणजे हरण करणारा, घालवणारा. त्याने कृपा करून पुरे विवेकांतरे उपजवला. त्याने माझ्यावर कृपा दृष्टी केली आणि काय केला? माझ्या अंतकरणामध्ये विवेक जन्माला घातला, वैराग्य जन्माला घातला. आता मला त्या प्रपंचाचं, आता मला माझ्या संपत्तीचा वीट आला, वीट. आणि माझ्याकडे वीट आल्याशिवाय वैराग्य नाही बरं का. जोपर्यंत वीट येत नाही तोपर्यंत वैराग्य माणसाकडे येणार नाही. भक्तांचे हरवायचे तर हरी त्यांचे वित्त. बघा, इथं काय सांगतात? भक्तांचे हरावया चित्त, हरी तो त्याचे वित्त. वित्त म्हणजे संपत्ती. आणि वित्त त्यागे करून सुचित दे विवेकयुक्त वैराग्य. आणि वित्त टाकला की आपल्याकडं वैराग्य येतं, विवेक पण निर्माण होतो. वैराग्य विवेक विन आंधळे. बघा, वैराग्य नाही म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीव दोन्ही पाहिजे माणसाकडे. नुसता विवेक आहे काय फायदा आहे? नुसता वैराग्य काय फायदा आहे? दोन्हीचा समन्वय व्हायला पाहिजे. का? इथे तेच सांगतात की वैराग्य विवेक विना आंधळे. बघा, वैराग्य आणि विवेक नाही, आंधळा आहे माणूस. आणि विवेक वैराग्य विना आंधळे. वैराग्य विवेक विना आंधळे आणि विवेक वैराग्य विना पांगळे. म्हणजे आंधळे आणि पांगळेच आहेत. ज्याच्याकडं विवेक नाही तो आंधळा, वैराग्य नाही तो आंधळा आणि विवेक नाही तो पांगळा. मग मला सांगा, आंधळ्या पांगळ्यांना काही ज्ञान मिळेल का? सगळे आम्ही आंधळे पांगळेच आहोत. कारण आपल्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, आपल्याला कळतच नाही.
विवेक कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, हे आपल्याला कळतच नाही. आपण सगळे आंधळ्याशी जण अवघेचे आंधळे, आपल्याला सगळे आंधळेच भेटतात. खरं ज्ञान सांगणारा जगामध्ये कोणी नाही हो, कोणी वाली नाही आपला. म्हणून तसा गुरु करा की जो नाम देईल, आपल्याला ध्यानाला बसवेल, चिंतनाला बसवेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण ध्यानाला बसायला पाहिजे. सकाळी 4 वाजता उठा, 5ला उठा, ध्यानाला बसा. स्वतःच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हा. तोच आपला देव आहे, तोच आपल्याला नोकरीला घेऊन जातो, तोच आपल्याला खालेलं अन्न पचवतो, तोच आपल्याला डोळ्याने दाखवतो, तोच आपल्याला कानाने ऐकवतो, तोच आपल्याला शिक्षण देतो. त्याच्या सत्तेवर आपण सगळं करतो, त्याच्या सत्तेवर आपण भोग घेतो, त्याच्या सत्तेवर आपण कुटुंब तयार करतो मोठा, आणि त्याचंच भजन आपण करत नाही. म्हणजे आपण आंधळे आहोत की? आपण आंधळेच आहोत हो. प्रत्येक माणूस आंधळा आहे, पण यांना बाहेर कोण काढेल? जोपर्यंत आपल्या अंतरात्म्याची ओळख होत नाही तोपर्यंत सगळेच आंधळे आहेत. तोपर्यंत विवेक नाही, वैराग्य नाही. म्हणून विवेक विना वैराग्य, विवेकाविना आंधळे, आणि विवेक वैराग्य विना पांगळे. हे माझे हृदय जवळी फळे एक वेळे उपजविली. भगवंताने माझ्या हृदयामध्ये हे उत्पन्न केलं. भगवंताने सगळं उत्पन्न केलं माझ्या हृदयामध्ये. मी भगवंताचा कित्येक जन्माचा ऋणी आहे असं तो म्हणायला लागला. बरं झालं देवा, मला विवेक आणि वैराग्य तू सगळी माझी संपत्ती घालून टाकली, आणि माझ्याकडे विवेक निर्माण झालं. आणि विवेक आणि वैराग्य हेच काय करतो माणसाला? भगवंताच्या भजनाला, भक्तीला, भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपली प्रज्ञा जागृत करण्याचं काम विवेक आणि वैराग्य करतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.